कर्नाटक इथून विजापूर ते रायचूरला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। पॅसेंजर रेल्वे सोलापूरकडे परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या डब्यात दगड फेकला। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक इथून विजापूर ते रायचूरला जाणाऱ्या पॅसेंजर एक्सप्रेसमध्ये अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याची धक्कादायक घटना घडली। अज्ञात व्यक्तीने रेल्वेत दगड मारल्याने तो दगड 4 वर्षीय मुलीला लागला। त्यानंतर जखमी झालेल्या मुलीचा सोलापुरात उपचारापूर्वी मृत्यू झाला। आरोही अजित कांगारे वय 4 वर्ष राहणार होनसळ तालुका उत्तर सोलापूर ही आपल्या आजीसोबत कर्नाटक इथून विजापूर ते रायचूर पॅसेंजर रेल्वेने सोलापूरला येत होती। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास होणगी परिसरातून पॅसेंजर रेल्वे जात असताना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रेल्वेत जोराने दगड मारला। तो दगड आरोहीच्या डोक्याला लागून ती गंभीर जखमी झाली। सोलापुरात रेल्वे पोहोचताच आरोहीला उपचारासाठी शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच आरोहीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले। सोलापूर सिव्हिल रुग्णालयात रेल्वे पोलीस दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच होसनळ गावावर एकच शोककळा पसरली आहे। रेल्वेला दगड मारणारा कोण याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत।